शहाजानगरी म्हणजे ही साहित्याची भूमी आणि इथे आज मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूरतर्फे राज्यस्तरीय कवी संमेलन आणि पुस्तक प्रकाशन समारंभाचं मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात येत आहे। या राज्यस्तरीय कवी संमेलनाला लाभलेले अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ व वैदर्भीय प्रसिद्ध कवी आदरणीय गोवर्धन तेलंग सर, आज यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत साहित्याचा गाभा। सर, जय भीम। काय सांगणार की आज खानदेश नगरीत आपण आलेलो आहे आणि कवी संमेलनाध्यक्ष म्हणून या खानदेशी मातीशी तुमची नाळ कशी गेली? सर, मी तर माझं भाग्य समजतो की आज मी विदर्भामधला माणूस आज या खानदेशामध्ये जे राज्यस्तरीय कवी संमेलन आणि पुस्तक प्रकाशनाचा जो सोहळा आहे, या सोहळ्याचा मला कवी संमेलनाचा मला अध्यक्ष म्हणून मान मिळाला, मी खरोखरच भाग्यवान आहे। ही नाड जी आहे खानदेशाची, ॲक्च्युली ही सर जर मुळात तसं पाहतो म्हटलं तर आपण बहिणाबाई चौधरी यांचं काव्य वगैरे वाचलेलं आहे। खानदेश हा एक असा देश साहित्याच्या क्षेत्रांमध्ये साहित्याच्यामध्ये खूप प्रगती केलेली आहे सर। या ठिकाणी सामाजिक मूल्यांची जी जोपासना झाली किंवा जी रुजली आहे ती इथून रुजलेली आहे आणि ग्रामीण भागामध्ये, खानदेशामधील ग्रामीण भागांमध्ये जे समाजामध्ये जे काही वैचारिक परिवर्तन झालेलं आहे, तर इथल्या साहित्यिकांनी त्या समाजामध्ये हे परिवर्तन घडवून आणलेलं आहे। तर साहित्यिकांची फार मोठी इथे एक कर्तव्य त्यांनी पार पाडलेलं आहे। इथला खानदेशी समाज, या एकंदरीत या समाजाचं जे मन आहे, मनामध्ये त्यांनी उत्तम प्रकारे एक परिवर्तन करून दिलेलं आहे आणि त्यामुळे इथली जी माती आहे ती संपन्न झालेली आहे। या मातीतलं जे रक्त माणसांमध्ये आलेलं आहे ते त्याहून सुपीक झालेलं आहे आणि त्याहूनही जास्तीत जास्त असे वैचारिक हे आहेत ते जन्म घेत आहेत, नवीन जन्म होत आहे। एक माझा प्रश्न आहे, आपण विदर्भातून येत आहे, आज खानदेश मातीत आपण आलेला कवी संमेलन सादर करतोय, लोकांना जाणतोय। मुळात आपण जर महाराष्ट्र राज्याचा आणि ग्रामीण भागाचा विचार केला तर ग्रामीण कवी आणि लेखक का पुढे येताना सध्याच्या परिस्थितीत दिसत नाही, याबद्दल तुमचं काय? हो सर, एक ही गोष्ट मला मान्य आहे की शहरी आणि ग्रामीण भागामध्ये फार मोठा फरक आहे। कारण ज्या गोष्टी शहरांमध्ये उपलब्ध असतात त्या खेड्यांमध्ये राहतात। उदाहरणार्थ एक सांगतो, साधी गोष्ट सांगतो सर। शहरांमध्ये एक ग्रंथालय आहे, ग्रंथालय म्हणतो आपण त्याला, की ज्या ग्रंथालयाचे उभारण्या ह्या ग्रामीण भागामध्ये नसतातच आणि या ठिकाणी ग्रंथालयच नाही किंवा त्यांना जे आपल्या बुद्धीला आवश्यक जे पोषक ज्ञान पाहिजे ते ज्ञान आपण ग्रंथालयांमधून लायब्ररीमधून आपण घेत असतो। म्हणून ग्रंथालयांची उभारणी गाव, शहर, नगरमध्ये आपण जर जास्तीत जास्त संख्येने वाढ केली, ग्रंथालय निर्माण केले तर अवश्य ग्रामीण भागातील साहित्यिकसुद्धा समोर येऊ शकतो। याची मी हमी देतो सर। कारण वाचाल तर वाचाल आज जे नियम आहे किंवा हे जे म्हटलं गेलेले आहे ते अगदी खरोखर आहे। यासाठी गाव पातळीवर, खेडोपाड्या, शहरांमध्ये, नगरामध्ये तुम्ही ग्रंथालय निर्माण करा आणि यामध्ये शासनाने ही जबाबदारी घ्यायला पाहिजे। त्या संबंधित शहरांवर किंवा त्या ठिकाणच्या स्थानिक मंडळीवर ही जबाबदारी न देता शासनाने यात पुढाकार घेतला पाहिजे आणि गाव खेडोपाड्यामध्ये जास्तीत जास्त ग्रंथालयांची शाळांमध्ये सुसज्ज असं ग्रंथालय तयार करा, ग्रामीण शाळांमध्ये ग्रंथालय तयार करा, गावामध्ये ग्रंथालय तयार करा, शहरांमध्ये करा। एकंदरीत त्यामध्ये दुजाभाव नकोच, तर सगळे साहित्यिक म्हणजे विचारवंत माणूस तयार होईल। एक माणूस आता एक शेवटचा प्रश्न, नवोदित कवी यांना तुमचं काय मार्गदर्शन आहे आणि कवी कसा असावा? सर, हे बघा, आता कवी कसा असावा, मुळात सर जे पेरलं तेच उगवतं कधीही सर।
सांगायचं म्हणजे ज्याच्यामध्ये जी काव्यात्मक प्रतिभा असते तो कवीच होणार. त्यामध्ये एक वैज्ञानिक याचा जर गुण असेल तो वैज्ञानिक होणार. लेखकांचे जो ज्याचा पिंड असेल तो लेखक होईल. यामध्ये काही करता किंवा कवी सायंटिस्ट होऊ शकत नाही, सायंटिस्ट हा कवी होऊ शकत नाही. पण अपवादात्मक होता याला मी हे करतो. पण नवोदित कवी हा या कवींनी तर त्याला त्याचं सार्थकता करायची असेल आयुष्याची तर खरोखर त्यांनी इतरांचं साहित्य वाचन केलं पाहिजे. ज्या प्रकारे विठ्ठल वाघ आहे, नारायण सुर्वे आहे, नामदेव कसाड आहे, गुरुवर्य सुरेश भट आहे, कुसुमाग्रज आहे, केशवसूत आहे, अशा अनेक आहेत सर. आणि जर तो कवितांचं काव्याचं जर तो वाचन करेल तर त्यामध्ये आपोआपच ती एक प्रवृत्ती ती निर्माण होईल आणि चांगल्यात चांगलं उत्कृष्ट साहित्य, उत्कृष्ट कविता, उत्कृष्ट काव्य ती तयार करू शकते. धन्यवाद सर. हे होते शहादा येथील राज्यस्तरीय कवी संमेलनाचे संमेलनाध्यक्ष. त्यांनी यथोचित साहित्यिकांना आणि कवितांना मार्गदर्शन केले. व्हिडिओ जर्नलिस्ट रजत डेकाटेसह मी राहुल पाटील, शहादा.